कोणती कठीण करशील? कोणती करशील? हनुमाननी. तर गाईज रेल्वे चल. हाय गाईज, गुड मॉर्निंग. बट्टसला जय आदिवासी. तर आज ना आपला न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत भाऊसन. तर सकाळी मग 9 मेसला काही खावाला भेटणार ना, तर बस स्टँडवर जाय ना तामू पावरान भजिलेवाला अंदा काम ना ये ना, अजून रांधाय राही ना ये ना, तर ना लवकर रांधाय जाईन. लवकर 9 मेस नाश्ता नुसता करले, पण आज काय लवकर रांधाय ना. तर चला मग बस स्टँडवर जाता मग पावरा. तर दका 9 मेस बाकर दी रही ना या गाय माऊलीला है, ती गाय माऊली उभी है. रोटी रोटी दी रही ना ये बहुसन 9 मेस दे रहे दर है. तर दका गाईज 9 मेस ओ गाय माऊलीला दीदी ना खायली. चल जाव सांग. तर गाईज दकाव बस स्टँड आमना आमनी संग कितली गर्दी है. औस बस स्टँड बजी काय नाही साधे. तर गाईज चला. तो आटी काशी 9 में घर खाची औदा काटे औ पोए पूरच बटीले ना, तर पावर खावा लागते गया और खार पटपट. तर गाईज आमना पावर बांधाय रही साधी. तू सॉस बिली से 9 में सॉस बिली आव सॉस भाई बावर त्याला तो कोण प्रेम बी यांसाठी दर नाही. तर गाईज चला बांधाय गया आमना. आता चालना तामू घर. तर बहुसन ही गये थांबू भजीला येऊन जाऊ दका 9 मेस पावर धरील चालत हो बेकारच. तर मग चला आता नाश्ता होईजी आणि रांधाय बी रही ना, रांधाय तर वही खावायची. आता नाश्ता करी चला. तर बहुसन मना खावाय गया, पण 9 मेस दका आजू खाईज रही ना सॉस टाके सन दका. नाही सर तर तेन मम्मी ना आई पावर रांधी रही नंतर खाई. आणि 9 मेस खाई रही ना मिरच्या ना काय करतो. सॉस गाई मस्त लाग का. मला चालू खावाय गया. पहिलं जशा चाकणा खात आणि मी तशा चालू खायली ना मी. काहीच दुकानवरून आम्ही नाव दका फुल दका कितलं फुलं लागे डायरेक्ट पुरं बदत इतलं फुलं. तर त्यातला शॅट येतात तोडी. चला मग काहीतरी देणं पडेल. नाव टाइमशी डायरेक्ट गली सुनसान होई जाई डायरेक्टच. बट कामच लाईन जात. फक्त मी रिकांबर याटे घर फिराला. गाईज 9 मेस दका कशी आगाव पण कराय ना फ्रीज न भांडच पण उतर खाल दका फ्रीज न भांड दोयलत नाव आगाव पण कर उतर उतर. ते आगाव पण काय बघ कर तू रे. ते फुटी जात ना कास नाही येत ना ते बाकी नको. तर त्याने ना अजून कठीण करायला लई जाणं परी बाल बी मोठलं उई जायला. आता हे सुकाऊ बी द्याव ना तो टाकी तेसला काय आहे. आणि त्याने झार कोण उपारणार न मी. अरे बच्चा खायले ना रे. चल. आणि आमना फ्रीज पुसाय रही ना मुकला दिन उई जायला होतात त्याला पुसाला खराब होई जायला रही काही बी ठेवत. आणि मास मटन भाज्या फरावण मुक्काल दिन म्हण वास मारा लागते जाय. त्या मुक पुशी टाकत बसून भांड बी धवाई गयात बाहेर. आणि 9 मेस तर ते भांड्यातला ना पोरा मागितलं केलं गयावी तो तथा
सुखाय रही नाही येत हा कटे घाऱ्याही वारण तो खरं ते भांड असलं हे आता ये बी काढता येईल ना हो नको पुसू दीपय आता बो तुला सांगतो ता मग ते भांडायला यायचं वर भांडलंय वर तू रे व पै 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 तर भाऊ सण नवमेत जाय राय ना एक लय रे एक लय लय नवमेस वाई भाऊ सण आता भांड दका फ्रीज में ठेवाला बेकार काम आवरतो पण तिथला आत गाव पण बी कर व लय पटापट लय अवधा का को एक लय ना लय ठेव हा थांबतात आणि फिरतो कोट रस्ता ते पहिला लवकर आखो पटापट तर आखो लय ना 3 गोया करली ना तो पयत पयत आखो खोका लय हो मोठा बेकार पै रही ना वो शेल नावात त्याला लय आखो लय ना बर खोका आखो लय ना रे मोठा लय हा वो ठेवतय वो लवकर पैना आखो पाको गया बाग रे ठोकायचे ना रे आपता मोठा लय ना तो दखा हेल्मेट ने गद जाके नाही रही ना ये लय दे मम्मीवर भाई भाजीपाला ठेवा बस वावाय गयात ना आता तर गाईस दखा रचाई गयात भांड बट पुसाई गया फ्रीज आणि कोथमीर लेवाल धारणार मी 9 मेसला तर डाप येईल होता तो तर गाइस 9 मेसनी तयारी हुई रही नहीं है दखा कटिंग कराल चाल नहीं है तामू 9 मेसनी कटिंग करना पड़ी बाल भी मस्त हुई चाय लगते ना मोठला हाँ मी पण मुशी ते रोज कसे मासत आहे ना तापू आणि भाजी बी बनवणार धरणवर गेलत ना मासलेवाला तर चला भाऊ सण 9 मेसनी तयारी हुई गई आणि आमो चालनत 9 मेसनी कटिंग कराला चला मग जाता मग बस स्टँड वर चलो तर काही चालनत आमो कटिंग दुकान वर आणि 9 मेस पटना 9 मेस लर भी ना भाऊ सण कटिंग करत होय गुमसुम बटेल रहे तर आई दखा ते करत आमू कटिंग पहिला कटिंग कर लिया मग नका सांग तुम्ही पहिला कटिंग करली मग काही बिल शिकापो कोणती कटिंग करशील कोणती करशील हनुमाननी कोणती हनुमाननी कटिंग कर देवो तर गाइस वही गई 9 मेसनी कटिंग भी बाल गेली ना का काय रे काय ना का तर गाइस 9 मेसनी कटिंग हुई गई कमेंट में सांगा कशी वाटणी कटिंग तुम्हाला तर चला मग आता चालना तर चला गाइस भाजीपाला लेना पड़ी टमाटर मिर्च्या लिसो बहुत टमाटर मिर्च्या दी दे रे यानी मोठल्या
काय पावशेर दे पावशेर बर. चिली ली दे सुबो आई देव तर पहिला आहे. हा मिरच्या रेल्वे मागेला आहे ना तर ते धाकले ते किलो ना. रेल्वे कुठे मोठी जागा लागणार आहे पट्टा बनवणार परी मग नवमी आपला. मिरच्या टमाटा लेवाय गयत भाऊ सोन आत्ता चला मासं लिहू आता यात मासंवालं बटेल. चला मग जाऊ. तर गाईज रेल्वे लिही रही मग रेल्वे लेन तू ते रेल्वे कितला नाही भाऊ दे द्या एक कारण. चला ये रेल्वे लिहिले रे. चल गाईज 9 मेसला ना टॅनवरला या ना बेकार काम आहे दाखा बेकार कोची राही ना तो बागर आहे. गाईज मासं काही बरोबर नव्हतात तर कोंबडीनं मटण लिही रही ना येता मग हो. तर चला मग कोंबडीनं मटण लई जाणं परी. तर चला मटण मोजाय रही ना ये बहुसवन मासं काही पटणत ना आमला मटणच लई जाणं परी. तुम्हीच बेकार कोची दिना मला इथं काय लिहिली ना येतो बेकारच लईनं बी पाऊ पेकणार आहे त्याला आता. बेकार खराव नव मे बेकार टॅनवर आईली दिन ताली दे लई जाऊ ना याला कथा डापुरा किदारी टाकेल होता. बापरे गाईजी गयता म्हणून घर पण 9 मेस पुरा किदार टाकेल होता मला कठीण करायला लई जायला होता मी त्याला. आणि तताना जामू मटण लई उन्हात मासं काय एवढं खास येईल नव्हतं आज. आणि आता सत बहुसवंत आईनं यसना रांधाय राही बाहेर रांधत ते दररोज आहे का ते बी खिचडीत बनाय राहणार मटण टाकीसन. तर आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद होना होईल लाईक कर द्या आणि जो चॅनलवर नवीन होईल तो सबस्क्राईब कर द्या यार. चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय.